बघावं तिकडे हेच ऐकायला मिळते. प्रॉपर्टी किती आहे, शेती किती आहे, सरकारी नोकरी आहे का, मुलगा काय करतो, स्वतःचं घर आहे का, बंगला आहे का. अरे देवा, आता तर असं वाटायला लागले त्यांच्या मुलीपेक्षा त्यांचं स्वतःचं भविष्य कसं सुरक्षित राहील याचा विचार करत आहेत. म्हणजे भविष्यात यांना जावयाने सांभाळावं म्हणून त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी असायला हवी असं वाटतंय मला तर. आणि मला सांगा, ज्याच्याकडे प्रॉपर्टी कमी आहे किंवा शेती कमी आहे ते स्वतः उपाशी राहतात का, किंवा यांच्या मुलीला उपाशी ठेवणार आहेत का ते. दुष्काळ पडलाय का खाण्यापिण्याचा आता पूर्वीसारखा. एवढं पण नसतं करायचं, इतकं प्रॉपर्टीसाठी पागल नसतं व्हायचं. आणि एक कळत नाही मला, यांची स्वतःची परिस्थिती सुद्धा बिकट असते. मग यांच्या घरी सुद्धा लग्नाची मुलं असतील, मग यांच्या मुलाशी कोण लग्न करणार सांगा ना. हे स्वतःच्या मुलीला मोठं घर बघून देतात, नोकरदार देतात, यांच्या मुलांना कोण मुलगी देणार हा पण विचार केला पाहिजे. एवढं पण प्रॉपर्टीच्या मागे पडू नका, थोडीशी माणुसकी बघा, माणसं चांगली शोधा, मुलगा निर्वेशने शोधा. मला असं